2018मध्ये आलेला तुंबाड चित्रपट आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिला असेल. नेहमीच्या भयपटांपेक्षा तो खूप वेगळा होता. भूताखेतांच्या कथांच्या पुढे जाणारी आणि माणसांच्या भयंकरपणाबद्दलची ती कथा होती. या चित्रपटाचे पटकथा म्हणजे स्क्रिप्ट लेखक आणि दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचे गेल्या वर्षी एक पुस्तक प्रकाशित झाले. श्वासपाणी असं त्याचं नाव. या पुस्तकाबद्दलचा हा व्हिडिओ आहे. पॉप्युलर प्रकाशन यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे. पुस्तकाच्या नावावरून हे कशाबद्दल आहे याचा अंदाज लावणं अवघड आहे. एखाद्याने आपल्या मनात येईल तसंच त्याच क्रमाने आपल्या डायरीमध्ये लिहून काढलं तर जसं येईल तसं हे आहे. स्वतःच्या लहानपणाबद्दल आहे, करिअरबद्दल आहे, आईबद्दल आहे, मित्रांबद्दलही आहे. तुंबाड चित्रपट बनायला जिथे सुरुवात होते तिथे हे संपतं. पण हे सगळं एक सलग एका क्रमाने येतं. म्हणजे आधी लहानपण, नंतर शाळा, नोकऱ्या वगैरे असंही नाही. अगदी नॉन क्रोनॉलॉजिकल म्हणजे काळामध्ये पुढे मागे उड्या मारत यातले प्रसंग येत राहतात. तरीही हे अगदी वाचनीय आहे. 1993मध्ये तुंबाडची कथा सुचली आणि वेगवेगळ्या निर्मात्यांकडून नकार घेत अखेर 25 वर्षांनी तो बनला. फक्त तुंबाडच्या निर्मितीची आणि जिद्दीची कथा म्हणून हे वाचायचं असेल तरीही हे वाचण्यासारखं आहेच. आपल्या आईबद्दल ते अगदी विस्ताराने लिहितात. तिचं एकटीने मुलांना वाढवणं, शाळा अभ्यासाची आवड नसणाऱ्या मुलाला प्रोत्साहन देणं, कलेची, पुस्तकांची आवड लावणं वगैरे. आई गेल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वात खूप बदल झाला असावा, मॅच्युरिटी आली असावी असं त्यांच्या लिखाणावरून वाटतं. यासाठी सुद्धा हे वाचण्यासारखं आहे. त्यांनी केलेले वाचन, पाहिलेले देशविदेशातले चित्रपट याबद्दल ते भरपूर लिहितात. गॉडफादर, स्टॉकर, देअर विल बी ब्लड यासारख्या चित्रपटांबद्दल ते लिहितात. एक दिग्दर्शक सिनेमा कसा पाहतो, एखादी कथा सिनेमात दाखवताना कसा विचार करतो हेही यातून कळतं. किमान बर्वे कसा विचार करत असतील हे तरी कळतं. या पुस्तकामध्ये बऱ्याच जागी त्यांनी काढलेली चित्र, फोटोज वगैरे आहेत. एखाद्या गोष्टीबद्दल विचार करताना काही जण शब्दात विचार करतात तर काहींना चित्रांच्या रूपात विचार करायची सवय असते. राही यापैकी दुसऱ्या प्रकारचे असावेत. काही गोष्टींबद्दल शब्दात जास्त लिहिण्याऐवजी त्यांनी चित्रच काढली आहेत. आपण वहीच्या मागच्या पानावर काढतो तशी ही चित्र. असं हे थोडं वेगळ्या शैलीत लिहिलेलं पुस्तक आहे. त्यांची ही अशी चित्रात विचार करायची पद्धत त्यांच्या सिनेमामध्ये सुद्धा दिसली होती. तुंबाडचा स्टोरी बोर्ड म्हणजे सिनेमातलं कोणतं दृश्य कसं दाखवायचं याची चित्र. हा बऱ्याच जणांनी पाहिला असेल. पाहिला नसेल तर तो ऑनलाईन आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंकसुद्धा देत आहे. पटकथा, स्टोरी बोर्डिंग यासारख्या गोष्टी कशा करतात याबद्दल कोणाला समजून घ्यायचे असेल तर हा स्टोरी बोर्ड नक्की पाहण्यासारखा आहे. या पुस्तकाची भाषा अतिशय थेट आणि स्पष्ट आहे. जसं मनात आलं तसं कोणतीही चाळणी न लावता त्यांनी लिहिलं आहे. तुम्हीही हे पुस्तक वाचून नक्की पहा आणि तुम्हाला कसं वाटतंय हे मला कळवा. पुन्हा भेटू आणखी एका पुस्तकासोबत. थँक्यू.